नमस्कार. जय शिवराय मित्रांनो. सो आज एक इम्पॉर्टंट टॉपिक तुमच्या निदर्शनास आणून द्यायचा होता, की मला खूप मुलांचे आणि त्यांच्या पॅरेंट्सचे कॉल येत असतात, की आम्हाला जॉब हवा आहे, आमच्या मुलाला जॉब लावा. तर इथं मुद्दा थोडा असा आहे, की माझी पण खूप कळकळीची इच्छा आहे, की तुम्हाला जॉब लागावा. तुमच्या पॅरेंट्सची पण आहे. पण अनलिस अँड अंटिल ते तुम्हाला वाटत नाही किंवा तुमच्या साईडनं ते एफर्ट्स जात नाहीत, तोपर्यंत ते होणं शक्य नाही. कालचा हा किस्सा मुद्दा म्हणून मला सांगा असं वाटतो. एक कॅन्डिडेट आहे. तर त्याचं नाव नाही डिस्क्लोज करणार. तर तो माझ्याकडे आला. अ, त्याला अराउंड अबाउट 6 इयर्सचा एक्सपिरियन्स आहे मेकॅनिकल इंडस्ट्री क्वालिटी टेस्टिंगमधला. आणि ही वॉज लुकिंग फॉर अ जॉब चेंज. ओके. डेस्परेटली तो लिटरली रडला माझ्याजवळ. मग मी एका ठिकाणी माझ्या रेफरन्समध्ये मी तिची प्रोफाईल पुश केली आणि खूप इन्सिस्ट केलं की याचं सिलेक्शन झालं पाहिजे म्हणून. ठीक आहे. तर त्याचा इंटरव्ह्यू शेड्यूल झाला आणि त्या इंटरव्ह्यूला मी त्याला आधीच सांगितलं होतं की टेक्निकल फ्रंटला ओके, मी पुढं बोललो आहे ऑलरेडी. ठीक आहे. पण तू कम्युनिकेशनची बाजू तू सांभाळायला हवीस, कारण की ती जिथं मी त्याला रेफर केलं ती एक खूप मोठी MNC आहे युरोपची. ठीक आहे. तर हा ओके ओके म्हटला. त्याला आठवड्याभराचा वेळ दिला प्रिपरेशनला, तरी काही प्रिपरेशन केली नाही. आणि इंटरव्ह्यूला अपियर झाला. इंटरव्ह्यू झाल्यानंतर मला लगेच दुसऱ्या तासातच मला कॉल आला पुढून, की असा कसा कॅन्डिडेट पाठवला. तो थ्रू आउट द इंटरव्ह्यू हिंदीमधून बोलत होता. त्याला क्वेश्चन आन्सरिंग जे होत होतं इंग्लिशमधून होतं आणि बट ऑब्वियस आन्सरिंग इंग्लिशमध्ये एक्सपेक्टेड होतं, पण तो हिंदीमध्ये सगळं बोलत होता. कॉन्सेप्ट सगळ्या क्लिअर आहेत, चांगल्या आहेत, नो डाऊट. परंतु फक्त या एका गोष्टीमुळं त्याची ही संधी हातामधून गेली, कारण की त्यांनी हेच रिझन दिलं आणि त्याची प्रोफाईल रिजेक्ट केली. त्याला 14 लाखाचं पॅकेज मिळणार होतं तिथं. टू बी व्हेरी स्पेसिफिक 14,75,000चं बजेट होतं त्या पोझिशनचं. आणि तर तिथं तुम्हाला सांगण्यासारखी एकच इथं गोष्ट आहे, की जरी मी रेफरन्स दिला किंवा तुमच्यासाठी मी कुठं पुश केला, शब्द टाकला, तरी कम्युनिकेशन कॉन्फिडन्सचा जो पार्ट आहे तो तुम्हाला हँडल करायचा आहे. त्यासाठी तुम्हाला एफर्ट्स टाकले पाहिजेत. मग कशा प्रकारे तुम्हाला रिप्रेझेंट करायचं आहे, कसं बोलायचं आहे, याच्याबद्दल तुम्हाला काही गायडन्स हवा असेल तर डेफिनेटली आय एम हिअर टू हेल्प यू. ओके. आणि ते असं ओव्हर द नाईट होणार नाही, की तुम्ही आज माझ्याकडे आलाय की हां चला माझी ही फीस घ्या आणि मला कॅपेबल बनवा. तसं नाही. मिनिमम 3 to 4 मंथचा टाईम हवा आहे. तुमच्याकडून ती प्रॉपरली प्रिपरेशन करून घेतली जाईल. त्यानंतर तुम्ही कुठल्याही इंटरव्ह्यूमध्ये